भगवान धवळीगिरीला शंकर भगवान आणि पार्वती माता हो देवा दोन्ही देवता दोन्ही कीर्तन अरे देवा तिने म्हणजे सवाश्या बोळा सवाश्या शेळी सवाश्या मेंढे हन म्हणजे काही नाही शंकर भगवान मावऱ्या पिशी चार रे भगवान। आपल्या आदिवासी लोककथांमध्ये उल्लेख आहे की या ब्रह्मांडाची या सृष्टीची निर्मिती महादेवाने केली आहे आणि या सृष्टीला चालवणारी स्त्री तत्व म्हणजे माता पार्वती म्हणजेच शक्ती। गेल्या हजारो वर्षापासून आपला आदिवासी समाज या शक्तीला विविध रूपांमध्ये पूजत आला आहे। महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये शक्तीला मातेच्या स्वरूपात पूजले जाते। कित्येक आदिवासी भागात भवानी माता कुलदैवत म्हणून देवघरात बघायला मिळते। शारदीय नवरात्र सुरू झाल्यावर अनेक आदिवासी कुटुंबे आपले कुलदैवत बाहेर काढून त्यांची उपासना करतात। नवरात्रीचे 9 दिवस आदिवासी भगत अनेक प्रकारच्या विधी उपवास आणि पथ्य पाळून शक्तीची उपासना करतात। महाराष्ट्रात शक्तीची विविध रूपे जसं की वणीची सप्तशृंगी माता, गुजरातमधील देवमोगरा माता, कळसुबाई, शिवनेरीची शिवाई माता, डहाणूची महालक्ष्मी माता, शेंदवडगडाची माता, भीमाशंकरची कळमजा माता आणि जुन्नरची काळूबाई माता आणि अनेक इतर देवींची पूजा केली जाते। पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली बोहाड्याची परंपरा जगदंबा माता उत्सव म्हणून साजरा केला जातो। या संपूर्ण निसर्ग सृष्टीला चालवणारी ही स्त्रीरूपी शक्ती आहे आणि तिचा प्रत्येक आदिवासी श्रद्धेने या शक्तीची उपासना करत असतो। जगदम्ब मतम्ब कदम्ब वन प्रियवासिनी हासरते शिखरि शिरोमिणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गंधिनी कैटभ बंधिनी रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते।